सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नानावाबळे, सहसंपादक बारामती विभाग, सासवड। अखिल भारतीय महात्मा समता परिषद महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांची पत्रकार परिषद। पुणे, अखिल भारतीय महात्मा समता परिषद महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी संपूर्ण तळागाळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज्यभर बैठकांचा तडाखा लावला आहे। पुणे जिल्ह्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी संघटनेच्या पुढील धोरणांची माहिती दिली। भुजबळ म्हणाले, 18 पगड, 12 बलुतेदार आणि इतर समाज बांधवांना सोबत घेऊन संघटना उभी करणे हा आमचा उद्देश आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संघटनेचा प्रभावी सहभाग राहील। निवडणूक कशी लढवायची, आरक्षणाचे मुद्दे कसे मांडायचे यावर संघटनेची ठोस भूमिका घेतली आहे। या पत्रकार परिषदेसाठी बापूसाहेब भुजबळ, रितेश गवळी, पुणे जिल्हा पूर्व महिला अध्यक्षा नीलम होले, सोमनाथ भुजबळ, रवी सोनवणे, चंद्रकांत गिरमे, परिषदेच्या वतीने राज्य न्याय आढावा घेण्याच्या संदर्भामधली बैठक आज सासवड येथे अखिल भारतीय महात्मा फुलेच्या पुणे ग्रामीण भागातील तालुका निहाय कमिट्या, त्यांचे अध्यक्ष, महिला आघाडी या संदर्भामधली सगळी चर्चा करण्यासाठी सर्व जण उपस्थित होते। येणाऱ्या काळामध्ये जात न्याय जनगणना होणार आहे आणि त्यासाठी जे आहे संघटना खालपर्यंत जे आहे मजबूत करण्याचं काम जे आहे समता परिषदेच्या वतीने करण्याची आवश्यकता आहे आणि त्या निमित्ताने ही बैठक आहे, जेणेकरून गाव पातळीवर जे आहे जात न्याय जनगणनेसंदर्भामध्ये असणारे प्रश्न लोकांच्या समोर अनेक आहेत, तर ते त्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका जी आहे आपली समता परिषदेची जी आहे ती कशासाठी करायला पाहिजे, त्याच्यातून होणारे फायदे काय हे लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे आणि त्यानुसार त्याच्यासाठी खालपर्यंत जोपर्यंत संघटना बांधली जात नाही तोपर्यंत हे काम होणार नाही। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक राजकीय लाभ असतील किंवा शैक्षणिक लाभ असतील किंवा नोकऱ्यांमधील लाभ असतील, महाज्योतीमधून जे मिळणाऱ्या सवलती आहेत ह्या सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी संघटना वाढीच्या दृष्टीने, संघटनेची बांधणी करण्याच्या दृष्टीने आज ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ह्या इथे पार पडलेली आहे। सर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बांधणी चालली, विदर्भ जे आहे तिथे बैठका झाल्या, त्याच्यानं मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कालपासून जे आहे पुणे येथे दौरा सुरू आहे। चाकणला बैठक झाली, पिंपरी चिंचवडला झाली, पुणे शहर झाले आणि आज जे आहे सासवड येथे बैठक होत आहे। अतिशय चांगल्या रीतीने जे आहे रिस्पॉन्स आहे आणि समता परिषदेचं कार्य गेले अनेक वर्षापासून सर्व ठिकाणी जे आहे पसरलेलं आहे आणि त्यामुळे संघटना जे आहे आणखीन कशी मजबूत करता येईल ह्या दृष्टीने पावलं उचलण्याचं काम जे आहे ह्या काळामध्ये झालेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ज्या ज्या वेळेस लढा द्यायचा असेल त्या वेळेस जे आहे भक्कमपणे उभी राहणार आहे। सर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेल्या आहेत। कदाचित सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा ऑगस्टच्या एंडिंगला अधिसूचना निघण्याची शक्यता आहे। आतापर्यंत जे आरक्षण आहे तो मुद्दा अजून क्लिअर नसताना जर सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर त्याच्यावर तुमची संघटनेची काय भूमिका राहणार आहे? काही वर्षापूर्वी जे आहे ट्रिपल टेस्टच्या माध्यमातून आयोग नेमला जावा अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली होती, जेणेकरून ओबीसीचं आरक्षण कुठे असायला पाहिजे आणि किती प्रमाणात असायला पाहिजे। आयोग नेमला गेला, त्या आयोगाने बरोबर काम नाही केलं म्हणून आयोग बदलला गेला, मग दुसरा आयोग आला, त्या दुसऱ्या आयोगाला सुद्धा 3 महिन्यामध्ये त्या रिपोर्ट सादर करायचा होता, परंतु त्यांनी जे आहे बरोबर ज्या पद्धतीने सर्वे करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने सर्वे न केल्यामुळे ओबीसींच्या ज्या आहे 33,000 जागा ज्या आहे महाराष्ट्रामधल्या नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणच्या कमी झाल्या होत्या। त्या अनुसरून आम्ही जे आहे सुप्रीम कोर्टात पुन्हा गेलो होतो की बाबा हा जो अहवाल आहे हा बरोबर झालेला नाही आणि ओबीसींवर जो आहे अन्याय करणार आहे। गेले 2 वर्ष आम्ही त्या संदर्भात लढत आहोत, पाठपुरावा करत होतो।
2 महिन्यापूर्वी पुन्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका आली त्या टायमाला जेवढे केंद्रातील वकील होते, केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे, इतर याचिका या सगळ्यांकडे आम्ही आमची भूमिका जी आहे ती समजावून सांगितली. मी स्वतः तिकडे होतो आणि तिथे त्यांना सांगितलं की आदरणीय मोदी साहेबांनी आता जात न्याय जनगणना जे आहे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि लवकरच त्या जनगणना होणार आहे. ती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ओबीसींची संख्या कुठे, कधी, किती, कशी आहे हे कळणार आहे. तर म्हणून ह्या ज्या काही निवडणुका हा आधीच विलंब झालेला आहे. त्वरित घेणं हे जरी आवश्यक असलं तरी ओबीसींचं नुकसान होऊ नये म्हणून भाटिया आयोगाच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या होत्या, ज्यामध्ये ओबीसींचं आरक्षण जे आहे ह्या ज्या पद्धतीने ठेवलं गेलं होतं त्याच पद्धतीने ही निवडणूक घेण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सर्वानुमते करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने ती मान्य केली आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की ह्या ज्या काही निवडणुका होणार आहेत ह्या निवडणुका ओबीसीच्या ज्या पद्धतीचं आरक्षण पहिलं होतं त्या पद्धतीनेच घेण्यात याव्या. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जेव्हा केव्हा ह्या पावसाळ्यानंतर किंवा पावसाळ्याच्या नंतर आपले गणपती आहे, नंतर नवरात्र आहे, दिवाळी आहे, त्या सण आणि सगळ्याचा हे बघून निवडणूक आयोग जे आहे योग्य वेळी आरक्षणासहित ह्या निवडणुका घेतल्या जातील. सर, पुरंदर तालुक्यामध्ये वीर या ठिकाणी एक घटना घडली. एक तरुणाला हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे. सासवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे, परंतु संघटना त्या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघते? मला जी काय काल रात्री माहिती मिळाली त्यानुसार माहिती घेतल्यानंतर त्याची काही 2 पोरं ज्यांनी मारहाण केली होती त्यांना अटक झाली होती, परंतु काल त्यांना बेल सुद्धा झालेला आहे. SP आणि PI यांच्याशी सुद्धा भुजबळ साहेबांच्या ऑफिसमधून बोलणं झालेलं आहे आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. ओके सर, पुढील ज्या संघटनेच्या दृष्टिकोनातून तुम्ही बांधणी करताय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता अखिल भारतीय महात्मा समता परिषदेचे किती सभासद आहेत किंवा कसं? नाही, आम्ही जे काही सभासद नोंदणी आजपर्यंत कधी केली नाही, कारण का ओबीसीच्या मध्ये असणारे सर्व घटक जे आहेत हे समता परिषदेचे सगळे जे आहे संलग्न आहेत आणि आम्ही जे काही आमचे पदाधिकारी जे आहेत हे फक्त माळी समाजाचे नसून सर्व घटकांचे आहे. त्याच्यामध्ये जे आहे धनगर समाज आहे, वंजारी समाज आहे, बौद्ध समाज आहे, त्याच्यानंतर महार समाज, सगळे जे आहेत 12 बलुतेदार जे आहे, 18 पगड जाती जे आहे, सर्वजण जे आहे याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि सर्व मिळून जे आहेत समता परिषदेमध्ये काम करत आहेत. तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील काही 14 तालुक्यातील आता अध्यक्ष काही कार्यकारिणी आले, त्यांनी काय समस्या मांडल्या? नाही, त्यांनी काही समस्या काही जास्त जशा काय मांडल्या नाहीत. फक्त त्यांनी सांगितलं की त्यांच्या या अडीअडचणीच्या ज्या काही प्रश्न असतात त्या सोडवण्याच्या संदर्भात वरिष्ठांनी घ्यावी. परंतु माझं त्यांना हेच म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही संघटना खाली जर मजबूत केली तर निश्चितपणे तुमच्या ज्या काही समस्या तालुका पातळीवर